ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली माधवनगर रोडवरील रेल्वे ब्रिजाचे काम संत गतीने सुरू असून शहरातील विविध संघटना, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून, स्थानिक नागरिकांकडून या बाबतीत वेळोवेळी शासनाने लक्ष वेधण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करून या कामास गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला। स्थानिक लोकप्रतिनिधींसाठी भरीव सहकार्य केले। या कामासाठी राज्य शासनाकडून घोषित केलेला निधी अद्याप रेल्वे विभागाकडे पाठविण्यात आलेला नाही। ज्या तांत्रिक अडचणी होत्या त्या पूर्ण झाल्या असून सद्यस्थितीत कोणतीच तांत्रिक अडचण नसून आगामी 2 महिन्यात सदर ब्रिजाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेचे मुख्य अभियंता श्री सुरेश पाखरे यांनी दिले। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जिल्हा उपाध्यक्ष अजय उबाळे, कुपवाड शहर उपाध्यक्ष प्रमोद कांबळे, मिरज शहर विभागाचे अभियंता निशिकांत शिंदे, अभियंता उत्कर्षा कसबेकर, मक्तेदार रोहन पाटील, सागर हक्के, अभिजित मिराजदार, संजय पाटील, प्रताप बेडगे, प्रतीक पवार, किरण तोडकर, भूषण पवार, किशोर मुळीक, जितेंद्र बनसोडे, प्रभाकर कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते।